पण त्याला खऱ्या अर्थाने पुढाकार केसरकर साहेबांनी मंत्रिमंडळामध्ये असताना त्याचा पुढाकार घेतला. सगळी पाठपुरावा केलेला आहे. राज्य सरकारकडून केसरकरजी मंत्री असताना तो प्रस्ताव आता केंद्राकडे गेलेला आहे. केंद्राकडे आमचे मुरलीधर मोहोळ जी आहेत, आमचे तिकडचे अन्य कॅबिनेट मंत्री आहेत, त्या प्रस्तावाचा पाठपुरावा स्वतः मुख्यमंत्री साहेब, आमचे खासदार राणे साहेब, केसरकर साहेब आणि मी आम्ही सगळे मिळून करणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या लवकरच आमच्या चिपी विमानतळाला आपल्या सगळ्यांच्या इच्छेनुसार बॅरिस्टर नाथपाईंचं नाव दिलं जाईल. एवढी काळजी आम्ही निश्चित पद्धतीने घेऊ. साहेब, महाराष्ट्रात सगळीकडे अतिवृष्टी होते, पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. मात्र अशातच केंद्राकडून पंजाबला तात्काळ मदत दिली आहे, मात्र महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केलं. अरे बाबा, पंचनामे सुरू आहेत, माहिती घेण्याचं काम सुरू आहे. थोडं संयम ठेवा. मुख्यमंत्री साहेब असो, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री असो, अन्य त्या खात्यातले मंत्री प्रत्येकजण शेतात जात आहेत, बांधावर जात आहेत. आम्ही मंत्रिमंडळ म्हणून, सरकार म्हणून सगळेचे सगळे शेतकऱ्यांच्या संपर्कात आहोत. निकष शिथिल करून योग्य निकषामध्ये बसून चांगल्यातले चांगली, मोठ्यातली मोठी मदत देण्याची मानसिकता आणि तयारी आमच्या सरकारची आहे. म्हणून थोडं संयम ठेवा. पंजाबला जशी मदत मिळेल तशीच मदत आपल्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना पण मिळेल, एवढा विश्वास तुम्हाला देतो. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जो महाराष्ट्रात दौरा केला आहे हा भास आहे असा आरोप संजय राऊत. असं लक्षात घ्या, भांडूपमध्ये बसून हे आरोप करणं सोपं आहे ना? तेवढं काय अवघड आहे त्याच्यामध्ये? पण जेवढं मदत देणारं सरकार आहे, त्यांचे नेते किंवा त्यांचे मालक जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा काय काय आश्वासनं दिली हे विचारा. थोडं विचारा. तेव्हा लाल कार्पेट टाकायचे खालती आणि शेतकऱ्यांना बांधावर भेटायला जायचे. हां, म्हणून ते दोन्ही स्वतः पहिलं तुम्ही काय केलं हे सांगा आणि आम्ही काय करणार आहोत येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला कळेलच. साहेब, संभाजी भिडेंनी एक वक्तव्य केलं आहे. त्यांनी असं म्हटलं की गणपती आणि नवरात्र उत्सव साजरे करताना दांडियासारख्या फालतू गोष्टी करून आपण सणांचे विकृतीकरण केल्यासाठी म्हणतो. बघा, लक्षात घ्या, गुरुजी हे आदरणीय आहेत, ज्येष्ठ आहेत. हिंदू समाजामध्ये हिंदुत्वासाठी त्यांचं फार मोठं काम आहे आणि त्यांच्या ज्येष्ठतेप्रमाणे अगर त्यांनी काही मार्गदर्शन करत असतील तर त्यावर आम्ही भाष्य करू नये. त्यांना ते ज्येष्ठ आहेत, घरातले वडीलधारी असतात, ज्येष्ठ असतात, काही मार्गदर्शन करत असतात, त्याबाबत त्यांचा तेवढा अधिकार आहेच ना. गुरुजींनी हिंदुत्व आणि हिंदू समाजामध्ये केलेलं काम हे आपण विसरलो आहे का? आणि म्हणून त्यांना मार्गदर्शन आणि असे सल्ले देण्याचा अधिकार आहे. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार पंचांग बघतंय का? आणि सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. सरकार किती मस्तीत वागलं तरी त्याला झुकवण्याची ताकद आपल्यात आहे असं उद्धव ठाकरे म्हणतात. बरोबर आहे. पहिलं वाकून स्वतः दाखवायचं आणि मग आम्हाला झुकवायला प्रयत्न करायचा. मानेचा प्रॉब्लेम, पाठीचा प्रॉब्लेम म्हणून उगाच झुकण्या विकण्याची एवढी मोठी मोठी गोष्टी करू नये. तुम्ही जे काय करू शकला नाहीत तेवढं आमचं महायुतीचं सरकार निश्चित पद्धतीने करेल. सर, आतमध्ये एक माऊसचा गाडी कार सापडली आणि ती अज्ञाताने कोणतरी जाळली. आता त्या संदर्भात आमची पोलीस चौकशी करतायत. मुळामध्ये आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये अशा कुठल्या गोष्टी आम्ही खपून घेणार नाही. गौमांस तस्करी आणि या सगळ्या गोष्टी आम्ही काय कोणाला तिथे त्याला सोडणार नाही आणि त्या संबंधित आमची पोलीस योग्य चौकशी करते आणि कारवाई करते. मराठी संपू. साहेब, या संदर्भात आपण कडक आदेश देखील दिले होते की अशा प्रकारे जर गोहत्या होत असेल किंवा त्याची जर विक्री होत असेल तर त्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तरी सुद्धा पकडले ना, पण सोडली कुठे आहे याचा प्रश्न तरी विचार. काय आहे विचारण्यासाठी प्रश्न विचारतोस की काय? हां, अरे पकडली ना गाडी, पोलिसांनी पकडली, पोलीस चौकशी करतायत. हां, पुढे पुढे कळेल कुठून कुठून आवाज येतो दांड्यांचा.